आज आपण बनवणार आहोत बाजारासारखा खमंग जाळीदार बेसन पिठाचा ढोकळा. फक्त 15 मिनिटात तयार होणारा हा ढोकळा इतका मऊ स्पॉन्जी होतो की एकदा खाल की पुन्हा पुन्हा बनवाल आणि बनवायला अगदी सोपा. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी पोस्ट केली की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया हा खमंग ढोकळा बनवायचा तरी कसा. सर्वात आधी आपल्याला इथं बॅटर रेडी करायचं आहे. त्यासाठी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. कप बघू शकता तुम्ही, आपण जे बेकिंगसाठी यूज करतो तेच कप घेतलेले आहे. त्यानंतर टाकायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ. नंतर टाकायची आपल्याला 2 टीस्पून पिठी साखर. प्रमाण अजिबात चुकवू नका. जर तुम्हाला असा सेम खमंग ढोकळा जाळीदार बनवायचा असेल तर टेस्टला बाजारासारखाच लागतो. पिठी साखर टाकल्यानंतर आता बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लम्स नाही पडणार आणि बॅटर एकदम स्मूथ होईल. आता इथं टाकूया आपण अर्धा टीस्पून लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड. नंतर इथे टाकायचं आपल्याला थोडंसं आलं. आल्याने खूप छान टेस्ट येते, जरूर टाकायचं आहे. आता यामध्ये हळद हिंग वगैरे असं काही टाकायची गरज नाही आहे. टेस्टसाठी एवढंच साहित्य पुरेसं आहे. नंतर आता आपण पाणी टाकून एक स्मूथ असं बॅटर रेडी करूया. पण पाणी जास्त पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही. पाणी मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच घ्या. 1 कप बेसन पीठ घेतलं होतं, तर 1 कप बेसन पिठासाठी आपण अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 1-1.5 चमचाच फक्त असं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 3/4 कप. एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा वरतून पाणी टाकू नका ना कमी करा. बघू शकता आपलं बॅटर छान मिक्स झालेलं आहे. या स्टेजवरती आपल्याला यामध्ये टाकायचे तेल 2 टीस्पून. जास्त पण नाही आणि कमी पण नाही. जर तुम्हाला ढोकळ्याची क्वांटिटी वाढवायची असेल, जे काही प्रमाण आहे त्याच्यात दुप्पट घ्यायचं. फक्त एवढंच करा. नंतर आपण एक ज्या प्लेटमध्ये ढोकळा वाफवणार आहे त्या प्लेटमध्ये सुद्धा तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याला ग्रीस करूया. आणि मी साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे ढोकळा वाफवण्यासाठी. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये किंवा किट्टींमध्ये ढोकळा वाफवू शकता, कढईत किंवा पातेल्यामध्ये. नंतर पाणी उकळल्यानंतरच आपल्याला बॅटरमध्ये सोडा टाकायचा आहे. सोडा किती टाकला आहे मी त्याचं प्रमाण खाली दिलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जेवढं प्रमाण घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही ढोकळा बनवत असाल तर तेवढ्या बॅटरमध्ये तुम्ही सोडा टाकून तो लगेच वाफवू शकता. पण जर तुम्ही बॅटर वाढवलं म्हणजे प्रमाण जास्त वाढवलं आणि जे प्रमाण तुम्ही वाढवले त्यातलं अर्धाच तुम्हाला ढोकळा वाफवायचं आहे आणि अर्धं पीठ नंतर वाफवायचं आहे, तर अर्धं पीठ काढून घ्यायचं. अर्ध्याच पिठामध्ये सोडा टाकून छान फेटून घ्यायचं आहे. अर्ध्या पिठामध्ये जेव्हा तुम्ही ढोकळा वाफवाल 1 तासाने अर्ध्या तासाने, तेव्हा त्याच्यामध्ये सोडा टाका. जर तुम्ही सगळ्या बॅटरमध्ये सोडा टाकून अर्धं वाफवलं, अर्धं बॅटर तसंच ठेवलं तर ते नेक्स्ट जो ढोकळा वाफवाल तो फ्लॅट होऊन जातो, फुगणार वगैरे अजिबात नाही आणि चवही चांगली लागणार नाही. त्यामुळे जेव्हाच्या तेव्हाच सोडा टाका. बरं, सोडा टाकल्यानंतर आपण छान वर खाली करून, खालचं वर वरून खाली असं मस्त छान एकत्र करून एकदम लाईट असं बॅटर आपलं रेडी झालं होतं. नंतर ज्या प्लेटमध्ये तेल लावलं होतं त्या प्लेटमध्ये बॅटर ओतायचं आहे. पूर्ण 1 कपचं प्रमाण आहे, हे पूर्ण ओतलेलं आहे, प्लेटमध्ये बसून गेले. नंतर आता हा ढोकळा आपल्याला 15 मिनटं फुल गॅसवरती वाफवायचा आहे. ना टाईम जास्त करायचा ना कमी करायचा. 15 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनटं ढोकळा आपल्याला तसाच त्या कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे, झाकण लावूनच. ढोकळा वाफवत होता तोपर्यंत इथे मी तडक्याची तयारी करून घेतलेली आहे. आता बघू शकता 15 मिनटं झालेले आहे. गॅस बंद केला आहे. तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी झाकण खोलते, नाहीतर मी जेव्हा 15 मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करते आणि 5 मिनटं तसंच ठेवते. 5 मिनटानंतर मी झाकण काढते. मस्त आपला ढोकळा वाफवला आहे. चेक करायची काहीही गरज नाही. एकदम परफेक्ट टाईम तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता 5 मिनटं तसंच कढईमध्ये ठेवूया. तोपर्यंत आपण इथे ढोकळ्याचं आंबट गोड पाणी बनवून घेऊया. कढईमध्ये टाकलं आहे तेल आणि अशा लांब लांब चिरून मी मिरच्या घेतल्यात त्या टाकायच्या. आता मिरच्या मी तळून काढून घेणार आहे. मस्त छान तळलेली मिरची ढोकळ्यासोबत खायला खूप छान लागते, म्हणून मी काढून घेतल्या आणि थोड्याशा ठेवलेल्या आहेत. मोहरी टाकायची आणि नंतर कढीपत्ता. नंतर आता टाकायचं आहे आपल्याला पाणी. पाणी टाकताना जरा जपून टाका, उडतं खूप हे. नॉर्मल ढोकळ्यासाठी आंबट गोड पाणी खूप कमी लागतं, पण या ढोकळ्यासाठी पाणी जरा जास्तच बनवायचं. जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढं सोप करत राहतो, त्यामुळे थोडंसं जास्तच बनवायचं सुरुवातीलाच. नंतर मी टाकले त्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि साखर. परफेक्ट आंबट गोड असं पाणी झालं पाहिजे. आता एक उकळी आली, साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे आणि मस्तपैकी आपलं
आंबट गोड पाणी तयार झाले. तुम्ही टेस्ट करून बघू शकता, आंबट गोडच असं लागलं पाहिजे. 5 मिनटानंतर मी झाकण खोललं आहे आणि ढोकळा आता बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. गरम गरम ढोकळा कापला तर तो सुरीला चिपकतो आणि ओलसर राहतो, त्यामुळे त्याला पूर्णपणे थंड करून घ्या. आता मी तुम्हाला दाखवते, साईडने एकदम इझी निघतो आहे. बघू शकता किती हलका आणि लाईट झाला आहे तर आपला ढोकळा थंड झाल्यावरतीच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पण मी थोडासा गरम असतानाच कट करते, त्यामुळे तुम्हाला असा कट होताना दिसतो आहे तो. पण तरीसुद्धा छान मस्त कट झाला आहे. बघू शकता हात सुरीला चिपकत वगैरे अजिबात नाही आहे आणि एकदम हलका फुलका आहे. एकदम मस्त छान जाळी पडली. तुम्हाला दाखवते मी पुढे. जर तुम्हाला हॉटेलसारखा ढोकळा घरच्या घरी हवा असेल इन्स्टंट आणि त्यामध्ये हॉटेलसारखी टेस्ट हवी असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. मस्त छान जाळी पडली होती, मी तुम्हाला दाखवलं. आता त्यावरती टाकायचे आंबट गोड पाणी. जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढा सोक करतो. जसा हॉटेलमध्ये ढोकळा मिळतो एकदम सॉफ्ट, सॉगी, स्पॉन्जी, सेम ढोकळा तसाच तयार होतो. बघू शकता जेवढं पाणी टाकतो आपण तेवढा तो लगेच सोक करून घेतो आहे. आणि मस्त छान वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता मी तुम्हाला काढूनही दाखवते. मस्त एकदम लाईट झालेला आहे. सकाळच्या नाश्त्याला बेस्ट रेसिपी ही आणि इन्स्टंट आहे आणि टेस्ट तर सेम बाजारासारखी. बघू शकता खूप टेस्टी असा हा ढोकळा होतो. एकदा जरूर ट्राय करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा. ज्यांना ढोकळा आवडतो त्यांना तर हमखास करा. आणि हां, तुमच्याकडे जर लिंबू सत्व नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. बस अशा या पद्धतीने रेसिपी तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा. चला मी सर्व करते मस्त छानपैकी. चटणी आवडत असेल तर चटणी बनवा, नाहीतर चिंचाचं पाणी असेल तर चिंचाचं पाणी, नाहीतर आपण मिरच्या तळलेल्या आहेत, तळलेल्या मिरच्यासोबत सर्व करूया. मला मग सकाळच्या नाश्त्याला तुम्हीसुद्धा हा ढोकळा जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.